थोडक्यात माहिती देतील आशुतोष गाजीवार। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अंतर्गत स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूल या शाळेमध्ये माझे वडील मागील 25 वर्षापासून कार्यरत होते शिक्षकपदी। 10 जानेवारी 2022ला त्यांचं निधन झालं। त्यानंतर मी अनुकंपा तत्वावर लाभ मिळावा म्हणून संस्थेकडे अर्ज केला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने मग संस्थेने मला 1 फरवरी 2023ला नियुक्ती दिली। त्यानंतर नियुक्तीचा प्रस्ताव प्राथमिक मान्यतेसाठी आम्ही माननीय शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक चंद्रपूर येथे पाठवला होता। पण त्या प्रस्तावावर वारंवार त्रुटी काढण्यात येत होती। त्रुटी म्हणजे पहिली त्रुटी प्रस्तावात काही कागदपत्राची त्रुटी काढण्यात आली। त्यानंतर त्या त्रुट्यांची परिपूर्तता केल्यानंतर आम्हाला अमान्यतेचा पत्र मिळाला आणि अमान्य कशामुळे केलं की 3 अपत्य दिसत आहेत म्हणून। वास्तविकता 3 अपत्य म्हणजे माझ्या 2 जुळ्या बहिणी होत्या आणि मी मोठा। ती एकच त्रुटी घेऊन ते वारंवार विलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालू होता प्रस्ताव। त्यानंतर बरेचदा आम्ही पाठपुरावा केला, बरेचसे पत्रव्यवहार केले, तरी हाती काहीच लागत नव्हतं। मग निष्पर्याय होऊन मी उपोषणाचा मार्ग निवडला होता। उपोषणाचा मार्ग म्हणजे उपोषण आम्ही 15 जानेवारी 2023ला 24ला उपोषण घेतला होता EO ऑफिससमोर। आणि याच दरम्यान माननीय संदीप जोशी दादांनासुद्धा पत्रव्यवहार केले होते। रेवतकर सरांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभला आणि रेवतकर सरांच्या मार्फतच आम्ही संदीप जोशी दादांपर्यंत पोहोचलो होतो। त्यानंतर आमच्या शाळेच्या संस्था अध्यक्षा माननीय शोभाताई फडणवीस यांचासुद्धा आम्हाला पुरेपूर लाभ म्हणजे त्यांचा सहकार्य मिळालं। त्यानंतर आमचे मुख्याध्यापक सर यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य होता। त्यानंतर शेवटी ठाणेदार साहेब यांचासुद्धा आम्हाला सहकार्य लाभला होता उपोषणादरम्यान। आणि नंतर 9 फरवरी 2024ला आम्हाला मान्यता प्रदान करण्यात आली आणि प्रत 15 तारखेला देण्यात आली। आता त्यानंतर आम्ही शालार्थ ID साठी पुन्हा प्रस्ताव टाकलेला आहे। शालार्थ ID परत माझं एक निवेदन आहे संदीप जोशी दादांना की शालार्थ ID साठी जसं प्राथमिक मान्यता मिळवून दिली तुम्ही, त्याचप्रमाणे आम्हाला शालार्थ ID साठी सुद्धा मदत कराल। काका माझं नाव जयश्री जयंत करकाडे, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूल। माझे मिस्टर जवळपास 25 वर्ष ह्या शाळेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर 31 ऑगस्ट 2021ला त्यांचं निधन झालं कॅन्सरमुळे। त्यानंतर मी अर्ज केला संस्थेला, माझ्या मुलीसाठी अर्ज केलेला, पण माझ्या मुलीला नियुक्ती न दिल्यामुळे मग मी स्वतःच माझी नोकरी करण्याची अपेक्षा होती। तर मॅडमनी आपल्या शोभाताई फडणवीस यांनी मला लवकरच नियुक्ती पण दिली आणि नियुक्ती दिल्यावर मला जवळपास अप्रोलसाठी मला खूप अशा त्रुट्या आणि भानगडी पण सुद्धा आलेल्या आहे। अप्रोलसाठी त्रुट्या आणि भानगडी त्या केल्यामुळे आणि जवळपास 3-4 महिने लोटून गेल्यावर सुद्धा आम्हाला अप्रोल नाही दिल्यामुळे आज मानस सचिव श्री रेवस्कर सर यांनी आम्हाला पाठपुरावा केला आहे।
संदीप जोशी यांची खूप मदत मला मिळालेली आहे. त्यानंतर जानेवारीला उपोषण आम्ही सुद्धा केलेलं होतं जवळपास, आणि 9 फरवरीला मान्यता आमच्या शालार्था अप्रोलला मिळालेल्या आहेत. आणि आता जवळपास आता तारीख काय आहे शालार्थ आय डीसाठी आपण 26/3ला आम्ही शालार्थ आय डीला सुद्धा आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे. असं वाटते का लवकरच आम्हाला शालार्थ आय डीसाठी सुद्धा लवकरच संदीप जोशी यांच्या माध्यमातून आम्हाला लवकरात लवकर पाठपुरावा मिळावा, आणि हेच माझी खूप इच्छा आहे. ग्रॅज्युएटीचं सुद्धा आज 1 वर्ष 2 वर्ष लोटून गेले आहे, तरी पण मला ग्रॅज्युएटीसुद्धा मिळालेली नाही आहे. कारण 21ला माझे मिस्टर मरण पावले आहे, तर आज 24 जवळपास आलेली आहे, तरी पण मला ग्रॅज्युएटीसुद्धा मिळालेली नाही आहे. तर मला तुमची मदत फार आवश्यक आहे. हीच माझी खूप विनंती आहे तुम्हाला.